नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरामध्ये 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. शिंदे सेनेवर महायुतीतील सर्वच पक्षाने घेराव घालण्याचे प्रकार सध्या जोरदार सुरू झाले आहेत. भाजपचे नितेश राणे हे मोठे आरोप करतात की एकनाथ शिंदे भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्ष प्रवेश करून घेत आहेत. एकनाथ शिंदे यांची चारी बाजूंनी प्रचंड कोंडी सुरू झाली आहे. भाजप सोबत उठता लात बसता बुक्की असे प्रकार सुरू झाले आहेत. कोण कुणाला बांबू लावत आहे हे यावरून चित्र क्लिअर झालं आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे असं सर्वत्र बोललं जात आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक चित्र स्पष्ट केलं की नगर विकास खात्याचा जो काही निधी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच देता येईल, अन्यथा देता येणार नाही. कारण नगर विकास खात्याचा निधीचेही कारणही समोर आलं. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना, पक्षात नवीन येणाऱ्यांना नगर विकास खात्याचा निधी देतात म्हणून पक्ष प्रवेश सोहळे होत आहेत. याला कुठेतरी ब्रेक लावावा असं देवेंद्र फडणवीस यांचं मत असावं म्हणून म्हणावं असं वाटतं. जे पेरलं तेच उगवेल. सोप्या भाषेत सांगायचं तर जैसी करणी पैसी भरणी. या सर्व बातमीवर अनिश गाडवे काय म्हणतात पहा त्यांचं विश्लेषण. आता शेती संदर्भातला व्हिडिओ, त्यामध्ये बांबू आणि बांबूचे फायदे, बांबू लागवड त्याचे फायदे या संदर्भात बोलताना कशा प्रकारे एक विनोद तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि मला बांबू चांगले लावता येतात असं म्हणणारे एकनाथ शिंदे, नियतीचा फेरा बघा ना कसा असतो, कसा उलटा फिरतो तो. नियतीचा फेरा ज्यावेळेस वसुलीला निघतो त्यावेळेस त्याचा कुठलाच वशिला मानत नाही तो. आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत तेच चाललंय. त्यावेळेस मुख्य होते, म्हणजे त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, आता उप झालेले आहेत. आणि त्यांच्या उपसकट त्यांच्या सगळ्या भगलबच्च्यांचे बांबू नाही पण घोडे चांगले लागलेले आहेत. आणि घोडे कोण लावतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. बघा, एकनाथ शिंदे काय म्हणाले होते, मला बांबूची लागवड म्हणजे हे म्हणण्याऐवजी मला बांबू चांगले लावता येतात, मला बांबू चांगले लावता येतात. म्हणजे दुसऱ्याला लावायला निघाले होते बांबू, आता यांचाच मुळासकट उखडलाय तंबू अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. आता त्या व्हिडिओमध्ये जे काही म्हणाले ते आता सत्यात उतरतंय आणि ह्यांच्याच बाबतीत उतरतंय. यांना चांगले बांबू लागतायत, बांबू लावायला नाही येत, यांना चांगले बांबू लागतायत. आणि रोज दिवसागणिक महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. आणि भविष्यात म्हणजे जास्त नाही 1-2 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये काय काय उलथापालथी घडतायत ना तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. विशेषतः हा शिंदे गट देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे त्याचा डफलीसारखा वापर करणार आहे तुम्ही पहा. मी अजित पवार गटाविषयी सध्या तरी म्हणणार नाही, कारण अजित पवार गटाचं कसं चाललंय, अजित पवार गट सगळीकडनं एक हातचं अंतर राखून आहे. आता तुम्हाला चांगलं कळत असेल मला काय सुचवायचंय. आज माझा तो विषय नाही त्यामुळे मी त्यात जास्त काही बोलत नाही. पण शिंदे टोळी मात्र उठता लात आणि बसता बुक्की खाते आणि पुढच्या काही दिवसांमध्ये याच्याही पुढचा भाग ते खाणार आहेत. लक्षात घ्या, मी तुम्हाला काही प्रसंग तुमच्या सर्वांसमोर ठेवतो. अगदी 2 प्रसंग सध्या तरी तुमच्या सर्वांसमोर ठेवतो. 2 कॅबिनेट मंत्री 2 पक्षाचे आणि 2 राज्यमंत्री 2 पक्षाचे. पहिला कॅबिनेट मंत्री म्हणजे गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याच खात्याचा राज्यमंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदम शिंदे टोळीचा. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, कॅबिनेट मंत्री शिंदे टोळीचा संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या. हे दुसरं उदाहरण. आता मी दुसरं उदाहरण पहिलं घेतो. या दुसऱ्या उदाहरणामध्ये संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री हे या माधुरी मिसाळांना एक पत्र पाठवतात की माझ्या अधिकार क्षेत्रात तुम्ही लुडबुड करत आहात, माझ्या विषयांवर तुम्ही बैठका घेत आहात, माझ्या विषयांच्या अंतर्गत तुम्ही अधिकाऱ्यांना आदेश देत आहात, याच्यासाठी तुम्हाला माझी पूर्व परवानगी घ्यायची आहे. ज्यावेळेस संजय शिरसाटांचं असं पत्र 25 किंवा 24 जुलैचं हे पत्र असेल माधुरी मिसाळांना येतं, आपल्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याने जर पत्र पाठवलं असेल तर ह्या ज्या राज्यमंत्री आहेत त्यांनी कदाचित सौम्य प्रकारे उत्तर दिलं असतं, पण तसं नाही घडलं. त्यांनी घरमरीत पत्र लिहिलं आणि ते पत्र संजय शिरसाटांना पाठवलं. काय म्हणाल्या माहितीये पत्रामध्ये, तुम्ही तत्पूर्वी हा जरा एक व्हिडिओ पहा, तुम्हाला मी फरक दाखवणार आहे
या 2 राज्यमंत्र्यांमध्ये आणि 2 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये आणि टोळीमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये नेमकं काय चाललंय तुम्हाला याचा अंदाज येईल. माधुरी मिसाळ म्हणतायत सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचं मी ते लेटर संपूर्ण वाचलं, ते पत्र संपूर्ण वाचलं. मला पूर्ण अधिकार आहे म्हणजे खरी खोटी सुनावली. पुढे म्हणतात आपल्या पूर्व परवानगीची मला कोणतीही आवश्यकता वाटत नाही. त्या पुढे म्हणतायत याउलट काय म्हणतायत बघा, कशी मुकी खानीपडी म्हणतात ना, तो भाग इथे दिसतो. याउलट आपण आपल्याकडे जे विषय घेतले त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, जी आपण घेतलेली नाही. म्हणजे यांचं ऐकण्यापेक्षा यांनाच 2 जास्तीच्या गोष्टी ऐकून टाकल्या या शिरसाटांना माधुरी मिसाळ यांनी. आपल्या पूर्व परवानगीची गरज आहे किंवा नाही यासाठी मी मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिवत मत मागवून घेणार आहे. आपल्या परवानगीची आवश्यकता आहे की नाही याला म्हणतात अपमान कसा करायचा आणि पद्धतशीर कसा करायचा. हा खरं तर माधुरी मिसाळांनी चांगलंच लावून दाखवलंय इथे. आणि म्हणतात ना आम्ही बांबू लावायला निघालोय, आम्हाला बांबू चांगले लावता येतात. कसे स्वतःचेच तंबू उखडवून घेत आहेत बघा. हे पहिलं उदाहरण. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. फरक बघा कसा असतो. फरक हा या दुसऱ्या उदाहरणामध्ये 28 मे 2025 द रेस या बारवर एक छापा पडतो. नवी मुंबईच्या वाशीच्या एका बारवर हा छापा पडतो. छाप्यामध्ये पोलिसांपेक्षा गृहराज्यमंत्री असतात आणि हा रात्री उशिरा छापा पडतो बरं का. या छाप्यामध्ये गृहराज्यमंत्री असतात. इथून बघा कशी एक वेगळी गोष्ट सुरू होते. आता खरं तर असे छापे वगैरे पडलेच पाहिजेत तसं पाहायला गेलं तर या बारवर कुठेतरी एक नियंत्रण आलं पाहिजे. पण इथे राजकारण बघा कसं झालंय. आता पोलीस प्रशासन असेल, गृह मंत्रालय असेल यांच्या अंतर्गतला हा विषय. आता ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्या असतील की बाबा बघा कसा खात्यामध्ये ढवळाढवळ चालू आहे. म्हणजे छापे प्रशासनाने टाकायचे की मंत्र्याने टाकायचे, मंत्र्यांच्या माणसाने टाकायचे, राज्यमंत्र्याच्या. मगाचा राज्यमंत्री कोण होता? माधुरी मिसाळ. त्यांनी तर खरमरीत उत्तर पाठवलं. इथे काय केलं गेलं बघा. यांनी टाकला छापा 28 मे रोजी आणि याला उत्तर काय गेलं माहितीये तुम्हाला? याला उत्तर गेलं 30 मे रोजी. अगदी 2 म्हणजे 48 तासात, 2च दिवसात एक आणखी छापा पडला. आणि हा छापा पडला कांदिवलीच्या सावली बार रेस्टॉरंटवर. आता म्हणजे मला हसायला येतं. तिकडे तो छापा पडला आणि 2च दिवसात ह्यांच्या स्वतःच्या मालकीच्या म्हणजे आईच्या नावावरच्या, कदम कुटुंबियांच्या म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावरच्या बारवर हा छापा पडतो 2च दिवसात. म्हणजे योगेश कदमांनी आपल्याच खात्याच्या अंतर्गत येत असलेल्या विषयामध्ये हात घातला. एका बारवर छापा मारायची काय हिंमत दाखवली आणि यांच्याच घरातल्या मालकीच्या बारवर छापा पडला. बरं, छापा तर पडला यांचा राजीनामा देईपर्यंत परिस्थिती गेलेली आहे. लक्षात घ्या प्रकरण नेमकं कुणीकडे आहे. आणि ह्या योगेश कदमाचा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, फक्त योगेश कदम नाही, संजय शिरसाट नाही, तर संजय गायकवाड नाही, भरत गोगावले नाही, संजय राठोड नाही, अनेक मंत्र्यांचे राजीनामे. आता काल परवा देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते. अनेक जणांच्या राजीनाम्यावर शिक्का मारून आलेले आहेत. त्यात योगेश कदमांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. ह्या योगेश कदमांना कशा प्रकारे घेरला बघितलात तुम्ही. 28 मेचा छापा आणि 30 मेचा छापा 48 तासांमध्ये असाच पडत नाही शिवसैनिकांना. कुछ तो बात है ना, कुछ तो बात है इसमें. म्हणजे कशा प्रकारे शिंदेच्या मंत्र्यांना घेरायचं कार्य चालू आहे. आता गृहराज्यमंत्री हे आणि त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणजे गृहमंत्री म्हणजे फडणवीस आणि तिकडे शिरसाट हे कॅबिनेट मंत्री आणि त्या मिसाळ राज्यमंत्री. फरक बघितलात. ही असतो दम म्हणतो ना, दम म्हणजे आम्ही बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललोय. तुम्हाला असं फुसक्यासारखं तुम्हाला पत्र पाठवून झापतात राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांना झापतात आणि हे बाळासाहेबांचे विचार मिरवतायत. याच्यावर सुद्धा शिंदे गटाची पुढची वाट बिकट आहे.
आणि हे पत्रकार सांगतायत. आणि होय, ही वाट बिकट आहे. महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या घडामोडी पाहता शिंदे गटाची पुढची वाट बिकट नाही, वाट धोक्यात आहे, फार धोक्यात आहे. या शिंदे गटातले कित्येक आमदार हे कमळीचेच आहेत, फक्त उमेदवारीसाठी तिकडे पाठवलं होतं. म्हणजे निलेश राणे घ्या, संजना दानवे घ्या, संजना जाधव दानवे, त्यानंतर अनेक अनेक नावं आहेत आपल्याकडे. मुर्जी पटेल असेल, अमोल खताळ, असे अनेक नावं आहेत. आज एक इशारा केला की ही सारी मंडळी पुन्हा भाजपामध्ये येतील. भाजपाला ह्यांची गरज नाहीये सध्या तरी, लक्षात घ्या. यांचा पत्ता कसा काढायचा हे भाजपाला चांगलंच माहिती आहे आणि भाजपाला हेही चांगलं माहिती आहे. हा मशीन तोड विजय आहे. हा मशीन तोड विजय हा एका काळासाठी राहू शकतो, हा कायमस्वरूपी नाही. या टोळ्यांना घेऊन भविष्य नाही, हे भाजपाला चांगलंच कळतंय. आता तुम्हाला एक चांगलंच सांगतो उदाहरण. उद्या जर भाजपाने कधी असं हे स्पष्ट सांगितलं की मुंबई महानगरपालिका, एक उदाहरण देतो, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा हा स्वबळावर लढणार आहे. दुसऱ्या दिवशी काय बातमी येईल माहितीये तुम्हाला? शिंदे टोळीमध्ये गेलेल्या 50-55 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश. लक्षात आलं तुम्हाला? किंवा शिंदे टोळीमध्ये गेलेले 50-55 माजी नगरसेवक पुन्हा आपल्या मूळ पक्षाकडे जाण्यासाठी याचना करत आहेत, विनंती करत आहेत. कारण हे नगरसेवक या अर्थाने गेले की समजा भाजपाचं बळ मिळालं आणि ही जागा समजा त्या न्यायाने, म्हणजे शिवसेना ज्या जागा लढत होती त्या न्यायाने समजा शिंदे टोळीला लढायला दिली, तर ही जागा ह्यांच्याकडे असल्यामुळे आपण ह्यांच्याकडे जाऊ, म्हणजे उमेदवारी आपल्याला येईल आणि भाजपाचं बळ मिळेल. पण शिंदे टोळीला भविष्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये एकट्याने लढायची वेळ आली तर शिंदे टोळीमध्ये एकही गेलेला नगरसेवक टिकणार नाही. असेही ते कुठले निष्ठेचे उदाहरण होते जे आता तिथे टिकणार आहेत. ते थेट भाजपामध्ये किंवा मूळ पक्षांकडे परत येण्यासाठी याचना करायला सुरुवात करतील. हे 100% घडेल. भाजपाने अशी घोषणा करून दाखवावी, मग शिंदे टोळीला कळेल की त्यांचं खरं अस्तित्व काय आहे ते. ज्या भाजपाच्या जीवावर ही जीवाची मुंबई करतायत ना, तेव्हा त्यांना कळेल की त्यांचं अस्तित्व हे काय आहे ते. फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये. म्हणून मगाशी म्हणालो ना, दुसऱ्याला लावायला निघाले बांबू आणि यांचाच मुळासकट उखडला तंबू. पाहूयात काय घडतंय. पुन्हा एकदा